नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. आजपासून आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आपण 6व्या अध्यायात बघितलं की भगवंत म्हणतायत, उद्धरेत आत्मना आत्मानं, आपणच आपला उद्धार करावा. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्म, राष्ट्र सर्वांसाठी हा चरण लागू आहे. फक्त आपला उद्धार करता करता स्वार्थी न होता दुसऱ्याचं नुकसान तर होत नाही ना, हे ध्यानी ठेवून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न कसोशीने हवेत. त्यासाठी मनाला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. न आत्मानं अवसादयेत, आपल्याला नामोहरम न करता, अधोगतीकडे जाऊ न देता, प्रसंगाने विचलित न होता भव्य दिव्य कर्तव्य पार पाडण्यासाठी समदर्शीपणा, निस्पृहता यायला हवी. हे आपण मागच्या अध्यायात बघितलं. अर्जुनाला तर तस्माद योगी भव म्हणताना कशापेक्षा योगी श्रेष्ठ, म्हणजे कशापेक्षा योगी श्रेष्ठ तेही सांगितलं. आत्मनिष्ठ होण्यासाठी चित्ताची एकाग्रता यावर भर देत, माझ्याशी तन्मय होऊन, माझ्यावर सर्व सोपवून श्रद्धेने तू तुझे कर्तव्य कर असं सांगितलं. आता 7व्या अध्यायामध्ये जगत रचनेचं रहस्य समजावून देत आहेत. या सृष्टीमध्ये अनंत वस्तू आहेत, अनंत वृत्ती दिसतात, परंतु ही सगळी अंतर्बाह्य सृष्टी एकच एक अखंड आत्मा आणि एकच एक अष्टधा प्रकृती यातून निर्माण झाली आहे. हे सारे एकाच चैतन्य शक्तीचे खेळ आहेत हे सांगतात आहेत. चैतन्यमय आत्मा आणि जड प्रकृती यातून सारी सृष्टी जन्मली आहे. विनोबा म्हणतात, एकाच प्रकारच्या कागदावर, एकाच कुंचलीनी जसे चित्रकार नानाविध चित्र काढतो, किंवा एखादा सतार वाजवणारा 7 सुरातून अनेक राग आळवतो, किंवा वाङ्मयात 52 अक्षरांच्या साह्याने नानाविध विचार भावना प्रगट करतो, तसेच या सृष्टीत आहे. या सृष्टी देवीच्या मंदिरात किंवा विशाल वनामध्ये ज्याप्रमाणे नाना मनोहर देखावे आपण पाहत जातो, तसंच या गीता ग्रंथात 1 ते 6 अध्यायापर्यंत वेगवेगळी दालने आपण बघितली, वेगवेगळे विषय समजावले, निष्काम कर्मयोग आणि संन्यासाचे अभेदपण स्पष्ट केले. योग वैभव सांगणारा हा मागचा 6वा अध्याय, त्यामध्ये एकाग्रतेचं महत्त्व विशद केलं. आणि आता 7व्या अध्यायापासून या सृष्टीचं रहस्य सांगत पुढे क्रमशः ते अधिकाधिक विशद करीत ईश्वराचं विश्वरूप दर्शन दाखवलंय. पुढे 11व्या अध्यायामध्ये हा सूक्ष्म विषय भगवद्गीतेमध्ये फार सुंदर सांगितलेला आहे. ज्ञान विज्ञानातून, या अध्यायाचं नाव आहे ज्ञानविज्ञान. या ज्ञानविज्ञानातून हा विषय समजवताना भक्तीचं भव्य दालन उघडलं आहे. भक्ती असेल तरच या ईश्वराची, या महान चित्रकाराची कला पाहता येते आणि मगच विशुद्ध साक्षात्काराचा आनंद अनुभवता येतो. चला तर बघूया हा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग आणि त्यातील एकेका श्लोकार्थाकडे वळूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ 7मोऽध्यायः. श्री भगवानुवाच, मय्यासक्तमनः पार्थ योगैर्यञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मय्यासक्तमनः पार्थ, हे पार्थ, हे पृथापुत्रा, माझ्याच ठिकाणी, मयी आसक्त मनः, माझ्या ठिकाणी मन आसक्त करून आणि फक्त माझाच आश्रय करून घेऊन, मदाश्रय म्हटलंय दुसरा शब्द, पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द, माझाच आश्रय करून घेऊन तू योगाभ्यासात रत झाल्यानंतर असंशयम समग्रम माम ज्ञास्यसी, माझ्या समग्र ईश्वर रूपाला, ईशभावाला, संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त अशा सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशय तू जाणशील. त्याविषयी तत् शृणु, ते आता ऐक. हे जाणून घेतल्यानंतर काय तुला वाटेल हे सगळं मी आता तुला सांगतोय, ते तू आता ऐक. शृणु जिथे जिथे आहे तिथे संधी आहे, तत् शृणु, श्रू होईल तिथे.
श्रूच्या ऐवजी भगवद्गीतेमध्ये जो काही विशेष महत्त्वाचा उपदेश सांगितला आहे तो याच अध्यायात आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये गूढ रूपाने या उपदेशाचा आरंभ झाला आहे. या ठिकाणी 7व्या अध्यायात अधिक स्पष्टपणाने सांगतायत. आपण तिसऱ्या अध्यायापासून यज्ञार्थ, लोकसंग्रह, कर्माचरणाची आवश्यकता या संबंधाने, मग अनासक्ती, निरंकारी वृत्ती, कर्मफलाविषयी निष्कामता आणि मग त्यासाठी लागणारा इंद्रिय निग्रह, मनसंयमन, बुद्धीची आत्मनिष्ठ वृत्ती या विषयाचं सगळं विवेचन तिसऱ्या अध्यायापासून ते 6व्या अध्यायापर्यंत ऐकले. बुद्धी आत्मनिष्ठ करण्यासाठी अभ्यास योग बघितला, पण ईश्वराच्या सत्यस्वरूपाचे ज्ञान झाल्या वाचून या साधनांची पूर्तता होत नाही. परमात्म्याचे साक्षात दर्शन करण्याचा संबंध या ज्ञानाशी आहे. परमात्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे असं आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं. अव्यक्त अयम अचिंत्य, अयम अविकार्य, अयम म्हणजे आत्म्यासाठी वापरलेला हा शब्द हे या अर्थाने. हे सगळं आपण बघितलं दुसऱ्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकामध्ये. पण या 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात आता सांगतायत की मय्यासक्त मनः मदाश्रय, जर तू झालास तर माझं समग्र ज्ञान तुला होईल, निसंशय होईल असं म्हटलं आहे. अनुष्ठानाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपदेश असल्याने त्याचा विचार सूक्ष्मपणे करायला हवा असं सांगितलं जातं. खालील नियमांचं पूर्ण पालन होईल तेव्हा समग्र ज्ञान होईल. कोणतं? तर मयी आसक्त मनः, मयी म्हणजे माझ्यामध्ये, म्या ईश्वराच्या ठिकाणी असं भगवंत म्हणतात आहे. मी ईश्वर किंवा म्या ईश्वराच्या ठिकाणी पूर्णपणाने मन लाव. सामान्यांचं मन इतर विषयोपभोगामध्ये रमत असतं अधिक, पण साधकाच्या मनामध्ये ज्यावेळी कुठली आसक्ती, प्रियता, ओढ नसते तोच ईश्वराच्या ठायी पूर्णपणे जोडलेला असतो. मदाश्रय म्हणजे मद आश्रय, म्या ईश्वराचा तू आश्रय घे. कुटुंब, पैसा, प्रतिष्ठा, गौरव याचा आश्रय न घेता सर्वतोपरी जो भगवंताचा आश्रय घेतो त्याला हे संपूर्ण ज्ञान होतं हे सांगितलं. पुन्हा योगम युंजन म्हणजे सिद्धी म्हणजे सफलता आणि असिद्धी म्हणजे असफलता, यामध्ये म्हणजे सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम राहून साधक ध्यान, जप, कीर्तन, भगवंत लीला यांच्या स्वरूपाचं चिंतन याच्यामध्ये अटळ असतं या साधकामध्ये. मग इतर व्यावहारिक गोष्टींशी हा जोडलेला नसल्यामुळे विचलित होत नाही आणि मग आपोआपच योगम युंजन म्हटलं आहे ते यासाठी. मग तो आपोआप जोडला जातो, त्या योगाशी आपोआप तो जोडला जाणारा असतो. अशा प्रकारे जो साधक आकाशातल्या सूर्याप्रमाणे त्याला म्हणजे त्या परमात्म्याचं दर्शन, परमात्मा साक्षात्काराचा अनुभव घेतो. ही दिव्य दृष्टी येण्यासाठी भगवंत म्हणतात माझ्यातच आसक्ती हवी, माझाच आश्रय घेतला तर तुला समग्र ज्ञान होईल. म्हणजे मग दोषदृष्टी तुझ्यात राहणार नाही. भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकात म्हटलं होतं की योगी लोकात सुद्धा जे माझ्या ठिकाणी श्रद्धा, प्रेम ठेवून मलाच भजतो असा योगी, तो भक्त, तो योगी सर्वात श्रेष्ठ होय. समे युक्त तमो मतः, तोच युक्त आहे, योग्य आहे असं माझं मत आहे. म्हणजे भक्ताचं मन भगवंतात लागलं की मग जसं त्याला दुसरा विषय आवडतच नाही असं तो भगवंतनिष्ठ होऊन जातो. भक्ताचा विषय आला की मग हा भगवंतसुद्धा मस्त होऊन जातो. म्हणजे भक्त भगवंतामध्ये सतत त्याच्या कीर्तनामध्ये रत असतो, तर भक्ताचा विषय आला तर भगवंतसुद्धा भक्ताच्या ठिकाणी मस्त होऊन जातो. त्याला ते त्याचं सगळं आवडत असतं. अर्जुनाकडून काही प्रश्न नसताना सुद्धा मोठ्या प्रसन्नतेने भगवंत भक्तीचा हा विशेष विचार या 7व्या अध्यायातून सांगायला सुरुवात करतायत. या सगळ्यामध्ये शरणागती जी आहे ती अभिप्रेत आहे. कारण आश्रय, अवलंबन, अधीनता, प्रपत्ती, आधार हे सगळे शब्द कसे आहेत? शरणागतीचे आहे. मदाश्रया वगैरे शब्द आले आहेत ना, हे सगळे कसे आहेत? शरणागतीचे आहेत. त्याचं थोडंसं स्पष्टीकरण बघूया आपण. आश्रय म्हणजे काय? तर जसं आपण पृथ्वीचा आधार घेतल्यापासून जगू शकतच नाही,
उठणं बसणं इत्यादी पृथ्वीच्या आधाराशिवाय करू शकत नाही. तसंच प्रभूच्या आधाराशिवाय आपण जिवंत राहूच शकत नाही. जगणं आणि काही करणं हे प्रभू आधारानेच होतं. यालाच त्यांनी आश्रय असं म्हटलं आहे. मग म्हटलं आहे अवलंबन, म्हणजे जसं हाताचं हाड मोडलं आहे तर डॉक्टर त्याच्यावर पट्टी बांधून गळ्याच्या आधाराने लटकवतो, तेव्हा तो हात कसा गळ्याच्या अवलंबित असतो. तसंच संसारापासून निराश आणि अनाश्रित होऊन भगवंताच्या स्वाधीन स्वतःला करणं म्हणजे भगवंताला घट्ट धरून ठेवणे, त्याला त्यांनी अवलंबन म्हटलेलं आहे. अधीनता आहे तिसरं. अधीनता 2 रीतीने असते. एक, कोणी एखादा आपल्याला जबरीने अधीन करून घेतो अथवा पकडतो, किंवा आपण त्याचा दास बनणे. तसंच आपले काही प्रयोजन ठेवता भगवंताला स्वीकारून, कुठलंही प्रयोजन न ठेवता भगवंताला स्वीकारून त्याचा दास होणं आणि भगवंतालाच आपला स्वामी मानणं ही अधीनता होय. इतर ठिकाणी अधीनता न ठेवता भगवंताच्या ठिकाणी अधीनता होणं, त्याचा दास बनणं, त्याला स्वामी मानणं, ही याला महत्त्व आहे. प्रपत्ती पुन्हा चौथं म्हटलं आहे. जसं कोणी समर्थ पुरुषाच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो, तसंच संसारापासून संपूर्ण निराश होऊन भगवंताला शरण जाणे म्हणजे प्रपत्ती, म्हणजे प्रपन्नता, शरण जाणे होय. शाधिमाम त्वाम प्रपन्नम असं जे दुसऱ्या अध्यायातसुद्धा म्हटलं आहे की मला उपदेश कर. शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आलेला आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव हा जो श्लोक आलेला दुसऱ्या अध्यायात तो यासाठीच आहे की अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व पत्करलं होतं आणि मग म्हटलं की आता मला काय तो सांग, तू उपदेश कर, मी तुला शरण आलेला आहे. असं म्हटल्यानंतर भगवंतानी त्याला सगळं सांगायला सुरुवात केली आहे. तोपर्यंत भगवंतानी त्याला सांगितलेलं नव्हतं. शरणत्व जेव्हा येतं, शरणागत मनुष्य जेव्हा होतो, तेव्हाच गुरु, सद्गुरू या सत्शिष्याला आपलं संपूर्ण ज्ञान देतो. भगवंत आपल्या भक्ताला देतो. आणि 5वं म्हटलं आहे आधार. जसं पाण्यामध्ये बुडत असलेल्या व्यक्तीला एखाद्या वृक्षाचा, लतेचा, दोराचा आधार मिळावा, तसेच संसाराच्या वारंवार जन्ममरणामध्ये बुडण्याच्या भयाने भगवंताचा आश्रय घेणे म्हणजे आधार होय. तो आपल्याला तारून नेईल हा विश्वास असणं म्हणजेच त्याचा आधार घेणं. या वरील 5ही शब्दामध्ये आश्रय, अवलंबन, अधीनता, प्रपत्ती आणि आधार या 5ही शब्दामध्ये शरणागतीचा भाव प्रकट होतो. आणि जो भगवंताचा सर्वथा आश्रित झाला आहे तोच भक्त माझ्या संपूर्ण समग्र रूपाला जाणतो. समग्र रूप हे विशेषण आहे इथे. आणि माम म्हणजे भगवंत असं म्हणतात. भगवंत स्वतःसाठी सांगतात आहे की समग्र माम ज्ञास्यसी, तू जाणशील. भक्ताचा संबंध विशेषाशी असतो. यथा ज्ञास्यसी तच्छृणु या चरणाचा अर्थ असा आहे की भगवंत म्हणतात आहेत की त्या समग्र रूपाचं वर्णन मी अशा प्रकारे ढंग, युक्ती, शैलीने करेल की ज्यामुळे तू मला सुगमतापूर्वक यथार्थ रूपाने ज्ञास्यसी म्हणजे जाणशील. ते तू आता ऐक. कारण अर्जुनाने 6व्या अध्यायातील 39व्या श्लोकात म्हटलं होतं की एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हसि, तूच हा माझा संशय दूर करशील, तूच अर्हसी म्हणजे योग्य आहेस, संशय माझा प्रगट केला आहे तो तू दूर करण्यास योग्य आहेस. आणि म्हणून भगवंत आता इथे आला, ती संपूर्ण ज्ञान देतात आहेत. तो पुढचा श्लोक आता पुढे बघूया. अध्याय 7वा श्लोक दुसरा बघतोय. ज्ञानन्तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते. ते म्हणजे तुला हे सर्व ज्ञान म्हणजे विज्ञानासहित असं ज्ञान वक्ष्यामि अशेषतः, संधी आहे तिथे, संपूर्णपणाने. अशेषतःचा अर्थ आहे संपूर्णपणाने. वक्ष्यामि म्हणजे सांगेन. यत् ज्ञात्वा, यजचा ज अर्धा निघून जाईल, तिथे त अर्धा होईल. जे जाणल्यानंतर किंवा जाणून, न इह याविषयी, भूयः अन्यत् ज्ञातव्यम पुन्हा जाणण्यायोग्य दुसरं काहीही न अवशिष्यते शिल्लक राहणार नाही. विज्ञानासहित ज्ञान म्हणजे काय, तर संसार हा भगवंतापासून उत्पन्न होतो, त्यांचेच ठिकाणी लीन होतो
म्हणून भगवान या संसाराचे महाकारण आहेत असं मानणं म्हणजे ज्ञान. आणि भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. सर्वत्र भगवंतच व्यापून आहे, सर्व काही भगवंतच आहे असा अनुभव घेणं म्हणजे विज्ञान. भगवंतच या जगाचं महाकारण आहे हे ज्ञान, आणि भगवत तत्व सर्वत्र व्यापून आहे असा अनुभव घेणं, असं साक्षात्कार होणं, याला म्हणायचं विज्ञान. तात्पर्य, सगुण भगवंताचा जो प्रभाव आहे, ऐश्वर्य आहे, त्याचा अंत लागत नाही. जर अंतच लागत नाही तर मग त्याला जाणून घेणं हे बुद्धीच्या आवाक्याबाहेरचं काम आहे. परंतु जे वास्तविक तत्व असतं त्याला मनुष्य सुगमतेने समजू शकतो. उदाहरणातून बघू एखाद्या, की ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने किती होतात हे आपण जाणू शकत नाही. सोन्याचे अनेक विविध प्रकारचे दागिने करू शकतो सोनार, पण तत्वाच्या दृष्टीने एक सोनच आहे. त्यात आकार जरी वेगवेगळे असले तरी तत्व त्यातलं एकच आहे. म्हणजे तत्वाच्या दृष्टीने एक सोनच आहे. हे आपल्याला कसं कळतं आहे? माहिती आहे आपल्याला हे सगळं. तसंच परमात्म्याच्या संपूर्ण विभूती आणि सामर्थ्याला कोणीही जाणू शकत नाही, परंतु त्या सर्वामध्ये तत्वाच्या दृष्टीने एक परमात्माच आहे. याला तर मनुष्य तत्वाने जाणू शकतो. म्हणजेच तत्वाने जाणणे परिपूर्ण होत असतं, अपूर्ण राहत नाही. जसं एखाद्याने म्हटलं की मी पाणी प्यायलो, तर त्याचा अर्थ असा नव्हे की संसारात पाणी शिल्लकच राहिले नाही, तर त्याच्या तहानेचा अंत झाला. तसंच परमात्म तत्वाला तत्वाने जाणून घेतल्यानंतर, समजून घेतल्यावर त्या परमात्म तत्वाच्या ज्ञानाचा अंत झालेला नसतो, तर आपली स्वतःची जी समज असते, जी जिज्ञासा असते, ती परिपूर्ण झालेली असते, तिचा अंत होतो. म्हणून म्हटलंय अशेषतः, म्हणजे संपूर्णपणाने जाणणं. तिच्यात केवळ परमात्म तत्वच राहिलेलं असतं. म्हणून भगवंत म्हणतात आहे की जे विज्ञानासहित ज्ञान आहे ते मी तुला सांगेन, आणि जे सांगितल्यानंतर, जाणल्यानंतर त्या विषयात जाणण्यायोग्य दुसरं काहीही शिल्लक राहणार नाही. यज्ञात्वा न इह भूयः अन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते. याचा अर्थ हा, इथे संसार हा भगवंतापासून उत्पन्न होतो, भगवंतातच लीन होतो असं मानणं म्हणजे ज्ञान. हे आपण बघितलं. आणि सर्व काही भगवंत आहे, त्याशिवाय काहीही दुसरं नाही. सर्व ते तत्व जे आहे ते सर्वत्र ओतप्रोत भरलेलं आहे. हा अनुभव घेणे म्हणजे विज्ञान. विज्ञानाने ज्ञानाची विशेषता दाखवलेली आहे. आणि मग जे ज्ञातव्य म्हणजे जाणण्यायोग्य असतं ते जाणल्या जाऊ शकतं. भगवंताच्या समग्र रूपाला जाणल्यानंतर काहीही मग जाणणं शिल्लक राहत नाही. म्हणजेच ज्ञानाने मुक्ती तर होते, ज्ञान मुक्तीसाठीच आहे, पण विज्ञानाने म्हणजे विशेष ज्ञानाने त्याच्यात अधिक आनंद मिळतो. म्हणजेच भक्तिपूर्ण अंतःकरणाने त्याला जाणलं की त्याच्यामध्ये विशेष आनंद मिळतो. ज्ञानामध्ये अखंड रस आहे. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असतं तेव्हा त्यामध्ये अखंड रस असतो, पण विशेष ज्ञान जेव्हा आपण घेत असतो त्यामध्ये प्रतिक्षण तो रस वर्धमान होत असतो, वाढत असतो. तसंच इथे आहे तत्व जाणून घेण्याच्या बाबतीत, परमतत्व जाणून घेण्याच्या बाबतीत. उदाहरणार्थ हे विषय समजून घ्यायला बघायचं आपल्याला. अगदी शब्दशः जरी ते उदाहरण तिथे लागू पडेल असं नाही, पण विषय समजून घेण्यासाठी. जसं गीता शिकावी काय आहे त्याच्यामध्ये ही जिज्ञासा झाली की मग आपण योग्य संथा घेऊन ती शिकतो. म्हणजे योग्य प्रकारे संथा मिळाली की ती आपल्याला छान प्रकारे वाचता येते, म्हणजे ते ज्ञान आपण मिळवलं. गीता म्हणण्याची ओढ होती ती आता पूर्ण झाली आहे. आनंद वाटतोय वाचताना, म्हणजे आपल्या चुका होत नाही आहे, आपण छान ती अगदी शुद्ध वाचतोय याचा आनंद मिळतो. मला म्हणता येते हे सांगताना पण त्यातील आणि एकेका श्लोकाचा, त्यातील एकेका शब्दाचा अर्थ समजून त्यातील गूढार्थ समजत जाणे, हे जेव्हा होतं तेव्हा त्याला विशेष ज्ञान म्हणतात. आणि हा जो आनंद असतो तो नित्य वाढणारा असतो. अधिकाधिक त्यात रमावं असं वाटतं, त्याबद्दलची मग भक्ती वाढत जाते. हे विज्ञानासहित ज्ञान आहे. पण म्हणून काही जाणून घ्यायचं शिल्लक राहत नाही असं नव्हे.
हा शब्द इथे त्यासाठी लागू होत नाही. म्हणून म्हटलं आहे की फक्त उदाहरण विषय समजून घेण्यापुरतं आहे. पण भगवत तत्वाचं ज्ञान, विशेष ज्ञान घेण्याचा सातत्याने प्रयास करणे म्हणजे मग त्याच्या समग्रतेचे ज्ञान होणे आणि मग काही जाणणं शिल्लक राहत नाही असं भगवंत म्हणतात. जगाच्या कार्यामध्ये जीवाचं कार्य काय आहे हे जीव, जगत आणि जगदीश्वर यांचं ज्ञान घेतलं की मग जीव आपलं कार्य उत्तम रीतीने करू शकेल. मनुष्याचं अंतिम ध्येय तेच आहे. पूर्ण ज्ञान हे दिव्य कर्माला पाया म्हणून कर्त्या अर्जुनापुढे भगवंतानी ठेवलं आहे. भक्ती ही शक्ती आहे, प्रेरणा श्रेष्ठ आहे आणि कर्माचा पाया, आश्रयस्थान सर्वस्वी मला करून माझा आधार घेऊन, सर्वस्वी माझ्यावर विश्वास ठेवून, माझ्यावर श्रद्धा ठेवून जर कर्म केले तर मग त्या ध्येयापर्यंत तू पोचशील, हेच भगवंताला अर्जुनाला सांगायचे. म्हणजे संपूर्णपणाने माझा आश्रय घेऊन तू या दिव्य कर्माला सामोरे जा, हे भगवंताला या याच्यातून सांगायचं.